तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 18 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता राजकुमारचा पहिलेच अबीरवर खूप राग असतो, पण त्याला मात्र त्यावेळी माहिती नसतं की अबीर सावलीचाच मुलगा आहे. नाहीतर त्याच वेळी राजकुमारने त्याचं काही ना काहीतरी केलं असतं, पण अबीर मात्र त्याला पुरून उरण्यासारखा आहे. अबीर मात्र दिसतो छोटा पण खूप चातुर मुलगा आहे. आता त्यानंतर इकडे काय होतं, आता त्यावेळी राजकुमार गाडी घेऊन येतो. अबीर मात्र त्याचं काहीतरी चालू असतं. तर राजकुमार गाडीतून खाली उतरतो. अबीरला पहिलेच राजकुमारचा राग आलेला असतो की त्या दिवशी राजकुमारने अबीरच्या अंगावरती पाणी उडवलं होतं आणि सॉरी म्हणतच नव्हता, त्याची माफी मागत नव्हता. तर अबीरने मात्र फायनली त्याच्याकडून सॉरी आणि माफी मागून घेतली. त्यानंतरच अबीर त्याच्या गाडीहून खाली उतरला. अबीरचा मात्र त्या दिवशीचा राजकुमारवरचा राग तर बाकीच होता आणि राजकुमारचं पण तसंच काहीतरी होतं. त्यानंतर आता राजकुमार अबीरला म्हणू लागतो, काय रे, प्रत्येक वेळी रोडवरच का भेटतोस मला तू? एकांतात भेटणं बघ, मग तुझी कशी मज्जा आणतोय. अबीरही त्याला उलटसुलट बोलत असतो. त्यानंतर राजकुमार अबीरला मारतो, त्याला धमकावतो, म्हणू लागतो, अरे तुझा बाप कोण आहे ना, त्याला माझ्याकडे आण, त्याला पण बघू दे ना जरा की त्याचा मुलगा, त्याचा काय ते पोरगं काय काम करतंय ना, तर त्याला पण बघू दे. अबीरला बाप म्हणल्याच्या नंतर खूप राग येतो. अबीरला माहीत असतं की माझे बाबा माझ्या जवळ नाही, ते आहे की नाही मला माहिती नाही, पण माझ्यासाठी माझी आईच, माझी आई आणि बाबा आहेत आणि यांनी माझ्या बाबाचं नाव काढलं म्हणल्यानंतर याला मी सोडणार नाही. त्यानंतर आता राजकुमार अबीरला मारण्याचा प्रयत्न करत असतो, तर अबीर त्याच्या हाताला चावतो. आता त्यावेळी अबीर चावल्याच्या नंतर राजकुमारला जास्तीचाच राग येतो. तर राजकुमार मात्र अबीरची कॉलर पकडतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर हात उगारतो. तितक्याच वेळामध्ये मात्र लगेच तिकून जगन्नाथ येतो. जगन्नाथ खूप मोठ्याने राजकुमार ओरडतो, म्हणू लागतो, काय रे राजकुमार, छोट्या मुलांवर हात उगारतो, लाज कशी वाटत नाही तुला? त्यानंतर राजकुमारने जेव्हा जगन्नाथजीचा आवाज ऐकला तेव्हा मात्र तो खूप घाबरला. बापरे, जगन्नाथजीचा आवाज आलाय. आता त्यानंतर जगन्नाथ म्हणू लागतो, काय रे, याला कशासाठी मारतोय तू, काय मारतो? आता तेवढ्या वेळामध्ये मात्र जगन्नाथ आला की आता अबीरची ताकद तर दुपटीनेच वाढलेली असते आणि त्यानंतर आता राजकुमारची मज्जा तर बघण्यासारखी असणार आहे. आता दुसरीकडे मात्र सावली आणि सारंगची भेट होती. सावली मात्र सारंगला रडत विचारत असते, का जेव्हा तुम्ही मला मारलं, माझ्यावर हात उगारला, तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्यावेळी तुम्ही माझी बाजू घ्यायची, माझी बाजू खरी होती. तुम्हालाही माहिती आहे मी विठुरायाची इतकी सेवा करते, मी विठुरायावर एवढा विश्वास ठेवते, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही, तुम्हाला पण माहीत होतं सारंग सर, पण तुम्ही मात्र त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुमच्या आईवर तुम्ही विश्वास ठेवला की जी आई खोटं बोलत होती आणि तुम्ही खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून मला घराच्या बाहेर काढलं. तुम्हाला एका क्षणासाठी देखील वाटलं नाही का आपल्या बायकोला आपण घरात ठेवावं? आता त्यानंतर मात्र सावली हे सगळं सारंगसोबत बोलत असते, तर सावलीला देखील रडायला येत असतं. सारंग तर ऑलरेडी रडतच असतो की सावली कित्येक दिवसानंतर, कित्येक वर्षानंतर त्याच्या समोर आली, त्याची आणि सावलीची भेट झाली. तर त्याला वाटत असतं की माझी सावली आता मला कित्येक वर्षानंतर भेटले, तिच्यासोबत मी वाद घालत बसणार नाही, तिला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे आणि माझ्याकडं जी मी मुलगी दत्तक घेतली, माझी ओवी, तिच्याबद्दल देखील मी सावलीला सांगणार आहे. पण आता सारंगचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की आता हा मुलगा सावलीचाच आहे, म्हणजे काय सावलीनं दुसरं लग्न केलं आहे का, असं सारंगला वाटत असतं. आणि इकडे सावलीला तसंच वाटत असतं की ही मुलगी ओवी सारंगचीच आहे, म्हणजे काय सारंगने पण दुसरं लग्न केलं की काय. त्यांच्यामध्ये ना खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आता तेवढ्या वेळामध्ये सारंग रडू लागतो, सावलीला म्हणू लागतो की सावली, तेव्हा ना माझ्याकडून खूप मोठी चूक झाली गं, पण आत्ता मला प्लीज एकदा तरी तू माफ कर. आता सावली म्हणू लागते की सारंग सर, मला एक गोष्ट सांगा, त्यावेळी तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटलं नाही का? आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला पण माहीत होतं, तरीही तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला. मला ते अजिबात आवडलं नाही आणि मी जेव्हा घराच्या बाहेर पडले तर तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तर त्यानंतर त्रिलोत्तमा मॅमनं मला मारण्यासाठी गुंडे देखील पाठवले. सारंगला विश्वास बसत नसतो की आई असं काही करू शकते. सारंग म्हणू लागतो की सावली, अजून तुझा काहीतरी गैरसमज होतो, आईने हे सगळं केलेलंच नसेल तर. मग आता तेवढ्या वेळात सावली म्हणते की मला स्वतः त्या गुंडांनी नाव सांगितले त्रिलोत्तमा मॅमचं आणि तरीही तुम्ही म्हणता
की माझी आई असं करू शकत नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो. अजूनही तुम्ही चुकीच्या साईडचीच बाजू घेता सारंग सर. अजूनही तुम्ही भांडावऱ्या, तेव्हाही तुम्ही तेच केलं आणि आताही तुम्ही तेच करताय. सारंग मात्र हात जोडून सावलीची माफी मागू लागतो, म्हणू लागतो की सावली प्लीज एकदा आता मला माफ कर गं, मी परत असं नाही होऊ देणार. तर मित्रांनो, आता बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. सारंग सावलीला घरी घेऊन जातो का हे सगळं भलतंच काहीतरी असतंय. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.